आहे विभागीय विद्रोही साहित्य संमेलन। या संमेलनाचे आयोजक या मंचावर बसलेले सर्व सन्माननीय साहित्यिक कवी मित्र आणि या मंचाला साथ देणारे समोर बसलेले माझे मायबाप, मी यातल्या कुणाचंही आभार वगैरे मानणार नाही। मी या सर्वांना सॅल्यूट करेल। कारण हल्लीच्या काळात समतेची मशाल, हल्लीच्या काळात समतेची मशाल अन तीही उंच धरून बुद्धाच्या करुणेची आणि आंबेडकरांच्या विचारांची क्रांती पेटवणं अत्यंत कठीण। आणि अशा या कठीण काळात समाजाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दाटून बसलेली विषमतेची सावली, तरीही अंधाराला छेदत समतेचा दीप तेवत ठेवणारे हे धाडसी योद्धे, खरं तर या धाडसी योद्ध्यांचेच प्रयत्न नव्या इतिहासाची बीज रोवत आहे। त्यांच्या संघर्षाला आणि त्यांच्या न थकणाऱ्या निर्धाराला मनापासून सॅल्यूट, मनापासून सॅल्यूट। इथं ज्या कविता सादर झाल्या, ज्या कवींनी कविता सादर केल्या, बंधूंनो, ते कवी केवळ कवी नव्हते, तर हा कवींचा तोफखाना होता। प्रस्थापितांना मी या मंचावरून सांगेन, आम्ही लोक काय बोलतो, खरं बोलतो ना? अरे खरं बोलणं गुन्हा आहे का? नाही ना। मग काहून तुमची अशी तडकते आणि तळपायातली मस्तकात जाऊन भडकते आणि शेंडीतली तडतडणारी कशी हो बुडात जाऊन अडकते? खरं तर तुमची जाळून राख करण्यासाठीच विद्रोही तोफ आमच्या कवींची चौकात चौकात जाऊन धडकते। भीम कोण होता? अरे काय विचारता, भीम कोण होता? अरे भीम स्वतःच क्रांतीचा चेहरा, अरे भीम स्वतःच क्रांतीचा चेहरा आणि सम्यक विचारांचा वारसा होता। अरे त्याच्यापासून क्रांती आणि तोच क्रांतीचा आरसा होता। त्याचा तोच धडपडत शिकत संघटित होत पडझड थांबवत आत्मशोध घेत राहिला। मी कोण? माणूस म्हणून असलेलं माझं अस्तित्व नाकारणारा कोण? देवदानव, स्वर्ग नरक आणि पाप पुण्याचा सोयीनुसार लावलेला अर्थ, इतिहासाच्या पानावर केलेलं मलमूत्र विसर्जन, काळाच्या ओघात आणि सूर्याच्या प्रकाशात सार स्पष्ट होत गेलं आणि सुरू झाला एक संघर्ष। त्या संघर्षाचं नाव होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। अरे तुमच्या मंत्राला आणि भेदाभेदीच्या तंत्राला कधीच मारून फाट्यावर राजा निघाला परिवर्तनाच्या वाटेवर। आलंच रोखता तर घ्या रोखून, उडवून बंदुकीचा बार साधत निशाणा ऐन मोक्यावर। साथीला फुले भगत सिंग, किल्ला लढविण्यास शेवटचा हुकमी आंबेडकर, उभा नाक्यावर। भावांनो, येणारा काळ अत्यंत कठीण आहे। बहुजन समाज जाती पोट जातीत विभागलेला आहे। जाती पोट जातीत आमच्या शक्तीचं विभाजन झालेलं आहे। येणाऱ्या काळात विचारांच्या माध्यमातून, महापुरुषांच्या विचारांच्या माध्यमातून जर आम्हाला एकत्रित शक्ती निर्माण करता आली नाही तर येणाऱ्या काळात काय होऊ शकतं? गंभीरतेने ऐका, येणाऱ्या काळात काय होऊ शकतं? येणाऱ्या काळात वेद पुराणांचे संदर्भ थेट न्यायालयात वापरले जातील। येणाऱ्या काळात वेद पुराणांचे संदर्भ थेट न्यायालयात वापरले जातील। कुणाच्या जिव्हा तर कुणाचे अंगठे छाटले जातील। कानात शिशे
तर कोणी सुतपुत्र घोषित होतील. सत्याच्या दरबारात तर्काला शिक्षा, सत्याच्या दरबारात तर्काला शिक्षा आणि प्रश्नाला बंदी असेल. निर्णय आधीच ठरवले जातील, निर्णय आधीच ठरवले जातील. निर्णय देणारे न्यायाधीश प्रभू श्रीरामाचे अवतार घोषित होतील. चौकात चौकात राजू हाके मारले जातील. श्रद्धांजलीपर भाषण आणि पुन्हा एकदा क्रांतीच्या वल्गना होतील, पुन्हा एकदा क्रांतीच्या वल्गना होतील. आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी मान दिला, सन्मान दिला, बहुमान दिला, त्याबद्दल सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद.